हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे। तर मी इथे लाल मिरची घेतलेला आहे, फ्रेश लाल मिरची घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही इथे वाळी मिरची पण घेऊ शकता। तर मिरचीला आपण इथे गरम करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। तर मी इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। तव्यामध्ये आपण इथे मिरची घालूया, लाल मिरची जे आपण घेतलेले होते। तर आपल्याला याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे। तर मी ते 1 चमचाभर एवढं तेल घातलेलं आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया। छानपैकी आपल्याला ह्याला फ्राय करायचं आहे। खूप सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे, मुलांना पण हे आवडेल। त्यानंतर मी इथे 7 ते 8 इथे लसूणचे पाकळ्या घेतलेल्या आहे। थोडंसं आपण जिरा पण घालूया, हाफ टीस्पून एवढं जिरा घातल्यानंतर याला छानपैकी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी फ्रेश कढीपत्ता पण घालूया। तर याची चटणी बनवायची आहे आपल्याला। तर याला सगळे छानपैकी फ्राय झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आता याला थंड व्हायला सोडूया साइडमध्ये काढून। आता थंड झाल्यानंतर मी इथे मिक्सर जारमध्ये घातलेला आहे। तुम्ही बघू शकता इथे आपल्याला याला छानपैकी ग्राइंड करून घ्यायचं आहे। त्यामुळे मी इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आपण चिंच घालायचं आहे। तर मी इथे चिंच पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते, त्याला घालूया। त्यानंतर चिंच घातल्यामुळे थोडंसं आपल्याला गूळ पण घालावा लागेल। तर मी इथे गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला आपण ग्राइंड करून घेऊया। खूप छान पेस्ट पण नाही करायचं आहे, थोडंसं दरदर असं चालेल। तुम्ही बघू शकता थोडंसं मोठं आहे। तर हे चटणी तयार झालेलं आहे। तर चटणीला आपण इथे साईडमध्ये ठेवूया। तुम्ही हे चटणी पुरी, चपाती किंवा ब्रेडला वगैरे लावून पण खाऊ शकता। भातासोबत पण छान वाटेल, गरमागरम भातासोबत तुम्ही याला मिक्स करून खावा, त्यासोबत पण छानपैकी असं साईड डिश पण हे बनेल। तर चटणी रेडी झालेला आहे। तर मी इथे एक बाउलमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता छानपैकी मस्तपैकी तुम्ही पाहिजे असेल तर वरून थोडंसं फोडणी पण देऊ शकता, नाहीतर असेच ठेवू शकता। 2 ते 3 दिवस हे काहीही होणार नाही। तर मी ते चटणीला साईडमध्ये ठेवते। त्यानंतर मी ते बन घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही नॉर्मल पाव घेऊ शकता, वडापावचे बन पण घेऊ शकता। तर मी ते बन घेतलेला आहे, बनचं पॅकेट आहे। मी आज इथे छानपैकी सिंपलसा टेस्टीसा ही चटणी वापरून आज आपण इथे बर्गर बनवणार आहोत घरातच। खूप वेगळी आणि टेस्टी पण बनेल, खूप सिंपल पण आहे। तर मी इथे 4 बन घेतलेला आहे। त्यानंतर बनला आपण साईडमध्ये ठेवूया। त्यानंतर मी इथे कांदा, टोमॅटो आणि इथं गोबीचं जे पत्ता असते ते घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे थोडंसं आणि काकडी पण घेतलेलं आहे। सगळे आपण इथे भाजीपाल्याला राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेला आहे। तुम्ही शिजलेला बटाटा पण घेऊ शकता। आता भाजीपाल्याला साईडमध्ये ठेवून मी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये थोडंसं आपण तेल लावूया। पाहिजे असेल तर तुम्ही इथे बटर पण यूज करू शकता। जे भाजीपाला आपण टमाटर आणि जे कांदा वगैरे काटून घेतलेला आहे त्याला मी इथे छानपैकी दोन्ही साईड छानपैकी भाजून घेत आहे। तुम्ही बघू शकता भाजल्यामुळे छानपैकी टेस्ट पण येतं। हलकासा भाजून घ्यायचा आहे, आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। पत्तागोबीला पण आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही अशा प्रकारे फ्राय करून घेतला तर टेस्ट आणखी वाढेल। तर मी ते घातलेलं आहे टोमॅटो, कांदा आणि पत्तागोबी। आपल्याला काकडीला वगैरे फ्राय नाही करायचं आहे, फक्त टोमॅटो आणि कांद्यालाच फ्राय करून घ्यायचं आहे, पत्तागोबीला। आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाजीपाला। तुम्ही इथे बीटरूटचा पण यूज करू शकता। हेल्दी टेस्टी तुम्ही इथे घरातच बर्गर बनवू शकता। तर हे छानपैकी शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे सॉफ्ट झालेत हलकेसे। तर मी याला काढून घेत आहे। मुलांना तर अशा प्रकारे तुम्ही लंच बॉक्समध्ये किंवा घरात खायला त्यांना छोटी मोठी भूक लागत असेल तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता, बनवून खाऊ घालू शकता। मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे परत एकदा, आणि बनला मी इथे 2 भागमध्ये कट करून घेतलेला आहे, 2 पार्टमध्ये। तर याला पण हलकासा आपण गरम करून घेऊया, छानपैकी क्रिस्पी वाटेल खायला पण। तर वरून पण थोडंसं मी ते तेल लावत आहे। दोन्ही साईडला आपल्याला छानपैकी ह्याला गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं मी इथे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला भाजून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही प्रेस करत त्याला भाजून घेतला तर छानपैकी क्रिस्पी आणि टेस्टी तुमचा बन पण रेडी होईल। तर बन छानपैकी भाजत आहे। तर मी ते वरून थोडंसं जी चटणी आपण बनवलेले होते ते लावत आहे। तुम्ही मुलांसाठी बनवत असेल तर थोडंसं लावा, जास्त नाही, कारण लाल मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे बघून तुम्ही बनवू शकता। चटणीची ऐवजी तुम्ही ते सॉस पण यूज करू शकता। सॉस नसेल तर अशा प्रकारे तुम्ही घरातच चटणी बनवू शकता। तर मी ते टोमॅटो ठेवलेला आहे, गाजर आणि इथे बघू शकता गाजर नाही
काकडी ठेवलेला आहे. त्यानंतर पत्तागोबी पण ठेवूया. तुम्ही पाहिजे असेल तर याच्यामध्ये चीज पण ॲड करू शकता असेल तर, नाही तर स्किप पण करू शकता. विदाउट चीज पण तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे. सिंपल अँड टेस्टी हेल्दी पण आहे. थोडंसं मी ते सॉस पण लावत आहे. सॉस लावल्यानंतर हे आता एकावर एक बन ठेवूया. छानपैकी आपला सिंपलसा टेस्टीचा बर्गर रेडी झालेला आहे. थंडीचा महिना चालू आहे तर तुम्ही अशा प्रकारे गरमागरम बर्गर पाव पण तुम्ही बनवू शकता घरातच. अशा प्रकारे बाहेर जायच्या ऐवजी तुम्ही घरातच हेल्दी आणि टेस्टी खाऊ शकता. गरमागरम मुलांना पण बनवून देऊ शकता, घरातल्यांना पण बनवून देऊ शकता, तुम्ही पण बनवून खाऊ शकता. छानपैकी मस्त रेडी झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि हे रेसिपी पण तुम्ही घरात जरूर ट्राय करा. खूप सिंपल आणि टेस्टी आहे. तुम्ही याला हिरवी चटणी किंवा सॉससोबत पण सर्व करू शकता, नाही तर तसंच खाऊ शकता. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते. तोपर्यंत नमस्कार.